आम्ही सगळ्यात जास्त सन्मान देतो तो रश्मी वहिनींना देतो। आणि भरत गोगावले या गद्दारांनी आज रश्मी वहिनींवर बोलून आज सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसेनेचा, महाराष्ट्रातल्या शिवसेना महिला आघाडीचा अपमान केलेला आहे। आज या भरत गोगावलेला धडा शिकवण्यासाठी आणि त्याला चप्पलांचा आहेर देण्यासाठी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत। त्याच त्याला बांगड्यांचाही आहेर आम्ही पाठवत आहोत, कारण या गोगावलेंनी ज्यावेळेस गद्दारी केली सत्तेसाठी आज तुम्ही पाय टाकलेत आणि आज रश्मी वहिनींवर त्याचे तुम्ही भयानक म्हणजे आरोपाचा खबर फोडताय, म्हणजे तुम्ही पाय टाकताय सत्तेसाठी आणि आरोप टाकताय वहिनींवर। आज रश्मी वहिनी उद्धव ठाकरे साहेब हा ठाकरे कुटुंबाचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान आहे। आणि आज वहिनींनी आज कधीच त्यांनी राजकारणामध्ये आपल्या गलिच्छ राजकारणामध्ये वहिनी कधी पडत नाहीत आणि गोगावलेंसारख्या नालायक लोकांमुळे राजकारणाचा स्तर घसरायला लागलेला आहे। राजकारणात चांगल्या महिला येणार नाही, कारण तुमच्या सगळ्या असल्या घाणेरड्या प्रवृत्तीमुळे आज बायकी चाळे गोगावलेंनी केले। आज रश्मी वहिनींना बोलण्याची काहीच गरज नव्हती, कारण रश्मी वहिनी राजकारणात कुठंच सक्रिय नाहीत आणि रश्मी वहिनीसारखी एक आदर्श सुसंस्कृत स्त्री आमच्या पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर जगात नाही आहे। आणि अशा स्त्रीला तुम्ही बोलताय, अशा आमच्या वहिनींना तुम्ही बोलताय, सत्तेसाठी तुम्ही पाय चाटायचे ते चाटा, तुमच्या पालकमंत्री पदासाठी तुम्ही जे हे नाटकं चालवलेत ना हे बंद करा, नाहीतर आज या महिला आघाडीने इथंच बांगड्या आणल्यात, पण हीच महिला आघाडी तुमच्या घरी येऊन तुम्हाला बांगड्या भरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा मी त्यांना देते। आणि यापुढेही सांगते की आज जोड्यांचा आहेर इथं मारलाय, पण हे जोडे शिवसैनिक सगळे तुम्हाला रस्त्यावर उतरूनच नाही तर तुमच्या घरी येऊन मारतील जर तुम्ही सुधारला नाही तर। आणि यापुढे याद राखा, रश्मी वहिनीचं नाव जरी घेतलं तरी जीभ हासडून हातात देऊ।